नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विट्यात लसीकरणानंतर 24 तासाच्या आत बालिकेचा मृत्यू. विटा उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केल्यानंतर एका 3.5 महिने वय असलेल्या मुलीचा 24 तासाच्या आत मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आलं असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच याबाबतची वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी सांगितलं. विटा उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास 25 बालकांना लस देण्यात आली. लसीकरण झालेल्या सोना तिरुपती राठोड या 3.5 महिने वयाच्या मुलीला रात्री घरी नेल्यानंतर अचानक ताप आला. यातच तिचा मंगळवारी पहाटे 5 वाजता मृत्यू झाला. या मृत्यूला आरोग्य विभागाचे कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मुलीच्या मृतदेहासह रुग्णालय गाठलं. तिथे लसीकरण योग्य पद्धतीनं झालं नसल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. दरम्यान ही घटना समोर येताच सोमवारी लसीकरण झालेल्या अन्य 24 बालकांची तात्काळ तपासणी करण्यात आली. ही सर्व बालके सुखरूप आहेत. मात्र एका मुलीचा लसीकरणानंतर 24 तासात मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कदम यांनी तात्काळ विटा येथे धाव घेतली असून पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येईल आणि मृत्यूमागील कारण स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलं. मुलीच्या मृतदेहाची मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली असून अहवाल आल्यानंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील असे डॉक्टर कदम यांनी सांगितले.